नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 1 जून 2025 या दिवशी ग्रुप सी च्या परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नांचं विश्लेषण आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. या परीक्षेमध्ये आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग या विषयाचे 20 प्रश्न आले होते की जे या परीक्षेचा जे काही निकाल लागणार आहे त्या निकालाचा डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे. आणि अत्यंत सोपा पेपर होता आणि काय म्हणता येईल त्याला यात 15-16 मार्क्स घेणं खूपच सोपी गोष्ट होती आणि थोडासा अभ्यास केलेला असेल तर पैकीच्या पैकी मार्क घेणंही खूप सोपी गोष्ट होती, फार काही कठीण नव्हतं याच्या. आता एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी ही 13 गुणांची आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांची सरासरी किती आहे? 13 आहे. आणि 25 मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी म्हणजे बॉईजनी मिळवलेल्या गुणांची सरासरी किती? 10 असून मुलींनी मिळवलेल्या गुणांची सरासरी 18 आहे. आता या उदाहरणामध्ये सरासरी असा शब्द आलेला आहे. म्हणून हे उदाहरण सरासरी या प्रकरणावर आहे. असा जर तुमचा बुरा असेल किंवा असा जर तुमचा विचार असेल तर तुम्ही नालायकपणा करताय. राईट. या उदाहरणामध्ये राईट या उदाहरणामध्ये आपली जी संकल्पना आहे ती संकल्पना ही मिक्सचर अँड ॲलिगेशनची आहे. राईट. कुठल्या प्रकरणाची? मिक्सचर अँड ॲलिगेशन या प्रकरणाची आहे. माझ्या पुस्तकामध्ये सरासरी या प्रकरणामध्ये या प्रकारचं उदाहरण मिक्सचर ॲलिगेशनच्या पद्धतीनं सोडून दाखवलेलं आहे. तर मग याला सोडवायचं कसं? सरासरीचा काही दूरदूरवर संबंध नाही. हे बॉईज, हे गर्ल्स असे दोन्ही एका जागी आले की तुमचे स्टुडंट्स तयार होतात, विद्यार्थी तयार होतात. सगळ्या विद्यार्थ्यांची सरासरी 13 आहे. बॉईजची सरासरी किती आहे? मुलांनी मिळवलेल्या गुणांची सरासरी 10 आहे आणि मुलींनी मिळवलेल्या गुणांची सरासरी किती आहे? 18 आहे. यांची वजाबाकी इकडे आली 5, यांची वजाबाकी इकडे आली 3. बॉईजची संख्या दिलेली आहे तुम्हाला 25 मुलांनी, म्हणजे या 5च्या जागी 25, 5 ला 25 म्हणजे 5 पट झालं. त्याची सुद्धा किती पट येईल? 5 पट येईल आणि ही काय असेल? 15 असेल. तर त्या वर्गातील मुलींची संख्या किती असेल? 15 असेल. या गणिताला अजून एक्स्ट्रा काही करण्याची आवश्यकता नाही. हे अत्यंत सोपं उदाहरण होतं. याला जर तुम्ही सरासरीच्या अँगलने विचार करत असाल, राईट, विद्यार्थी संख्या 25 आणि n ते 3 धोंडे 25 अधिक n असं काही करत असाल तर तो तुमचा परीक्षेतला टाइम कन्झ्युमिंग असेल तर, राईट. मग त्याच्यातनं एक वाक्य जन्माला येतं की गणिताचा प्रश्न सोडवत असताना वेळ वाया जातो, मग त्याच्याऐवजी दुसरे प्रश्न सोडवायचे वगैरे. राईट. तसं नसतं, ते गणिताचे प्रश्न सोडवावंच लागतात. ग्रुप बीचा 62.5 ला आलाय कट ऑफ. ह्याचा काही वेगळा येणार नाही, ह्याचा त्याच रेंजमध्ये येणार. त्याच्यामुळे हे सोडवणं गरजेचंच आहे, स्किप करत तर जाणं मिळणारच नाहीये. याच्या पुढच्या उदाहरणामध्ये काय म्हणतंय? एक रेल्वे गाडी 480 किलोमीटर अंतर एक समान वेगानं धावते. रेल्वे गाडीचा वेग 8 किलोमीटर पर आवर कमी केला ताशी तर लागणार वेळ काय होतो? 3 वाढतो. तर रेल्वे गाडीचा मूळ वेग किती? आता हे गणित जे आहे हे आंतरवेग आणि वेळ नावाचं प्रकरण येतं. त्या प्रकरणामध्ये आपण आपल्या पुस्तकामध्ये पण हे दिलेलं आहे. फॅक्टरायझेशन, कन्सेप्ट ऑफ फॅक्टरायझेशन वरती हे वर्कआउट करतो. ते काय होतं? हे अंतर बरोबर ही 480 किलोमीटर. अंतर जो असतो ना तो वेग आणि वेळचा गुणाकार असतो. राईट. तर हे मूळ वेग गुणिले मूळ वेळ
इकडं बदललेला वेग गुणिले बदललेला वेग. वेगाच्या बाबतीमध्ये काय सांगितलं त्यांनी की जो वेग आहे तो 8 किलोमीटर पर आवर कमी झाला. कमी केला म्हणजे इथल्यापेक्षा इकडे कमी केलं की जी वेळ आहे ती तुमची 3 तासाने वाढते. राईट. आता हे 48 आहे, 480चे फॅक्टर्स घेतले, 48 10 घेतलं, 48 ला आपण 4 कमी जर केले, 48 ला 8 जर कमी केले आपण तर 12 आहे. 12 48 ला म्हणजे 4 आहे, 4 आणि इथं 48 पकडला असता, 8 कमी केलं तरी तर 40 आला असतं. 40 किलोमीटर पर आवर 12 तास झाला असतं, इथं 10 तास आला असतं. 10 आणि 12 मध्ये 2चा फरक पडतो, त्याच्यामुळे ते काही जमणार नाही. मग इथला 40 इथं ठेवून बघतो मी. 40 किलोमीटर पर आवर 12 तास लागले, 8 कमी केलं 32 येतं. 32ने जर सोडवायला गेलं तर 32 दीड 448 होतं, म्हणजे 15 तास. म्हणजे इथं किती आलं होतं? 12 तास आलं होतं. इथे किती आलं? 15 तास आलं. म्हणजे किती तास वाढले? 3 तास वाढले. म्हणजे ही कंडिशन कुठल्या किमतीवर थांबते? मूळ वेग जर माझा 40 किलोमीटर पर आवर असेल तर मला लागणारा वेळ किती तास होता? 12 तास होता. मग हे याला 8 किलोमीटर पर आवर कमी केलं तर 32 किलोमीटर पर आवर झालं आणि बदललेला वेळ किती आला? 15 तास. 32 गुणिले 15 480 होतील ना. आणि 40 गुणिले 12 480. आता बघा, 40 ला 8 न कमी केलं तर ते 32 आलं आणि 12 ला 3 न वाढवलं तर 15 येईल. म्हणजे हे दोनही कंडिशन फुलफिल होते. कुठल्या मूळ वेगावरती? 40 वरती, म्हणून दिस इज आन्सर 40. आता तुम्हाला बरेच जण काय करतील की ऑप्शन वरून जा वगैरे सांगतील. आता दैवयोगाने इथं आहे म्हणून ठीक आहे, पटकन तुम्हाला येऊन जाईल. राईट. पण त्याची पाठीमागची कन्सेप्ट आहे ती मेथड ऑफ फॅक्टरायझेशन वरती. राईट. मग फॅक्टरायझेशन करताना मी कसं केलं होतं? 48 10 वर जाऊन केलं आणि तिथून मग हळूहळू हळूहळू हळू पाठीमागं सरकलं. राईट. 48 पाठीमागं सरकताना मला लगेच 40 भेटला. 8 न कमी केलं ना, 8चा कमीचा वेग सांगितलेला आहे, म्हणून लगेच उत्तर येऊन जातं. राईट. याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये अरुणने एका दिवसात केलेलं काम सचिननं एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धा आहे, म्हणजे त्यांची कॅपॅसिटीवर बोललेलं आहे. हे अरुण आणि हा सचिन. सचिननं जे काही काम केलं त्याच्या अर्ध काम अरुणनं केलेलं आहे. एका दिवसात केलेलं काम म्हणजे कॅपॅसिटी असेल, क्षमता असेल. राईट. आणि सचिनने एका दिवसात केलेलं काम राहुलनं काम केलेल्याच्या अर्ध आहे. अर्ध्याचं अर्ध करायचं तर राहुलला आपण 4 पकडू. हे 2चं काम झालं अर्ध, 4च्या अर्ध, आणि ह्या 2च्या अर्ध 1 आलं. त्यांनी काय म्हणलं? राहुल एकटा 14 दिवसात पूर्ण करू शकतो. जे दररोज 4-4चं काम केलं, असं 14 दिवस काम केलं त्यांनी. दररोज 4-4चं काम करून 14 दिवसात झालेलं काम किती असेल? 14 गुणिले 4 बरोबर 56चं काम झालं. काम कितीचं झालं? 56चं झालं. पुढे काय म्हणलेलं आहे त्यांनी? तर अरुण सचिन राहुल मिळून, तिघे मिळून तिघे मिळून किती दिवसात काम करतील? तिघे मिळून काय होईल? 2 आणि 3, 3 आणि 4 किती झाले? 7. एका दिवसाला 7चं काम करतील. कामाचे दिवस काय असतील? एकूण काम 56चं आहे. दररोज 7-7चं काम केलं तर किती दिवसात काम कम्प्लीट झालंय? 8 दिवसात काम. किती दिवसात काम पूर्ण झालं? 8 दिवसात पूर्ण झालं. हे उदाहरण सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, म्हणजे सलग 3ही उदाहरणं पुस्तकामधले आलेली आहे. राईट. त्याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये आकृतीमध्ये दिलेली सरळ रेखी आयताकृती आकृतीची परिमिती काढा असं म्हणलेलं आहे. राईट. कसं मला वाटतं माझ्या पीपीटी मध्ये इथं करेक्शनची गरज आहे. एकच मिनिट. तर इथं बहुधा मी थोडस आकृती बघूनच घेतो. मिनिट.
इथं हे 9 आहे, बरोबर. आणि हा इथं एकच करेक्शन आहे, 9 आहे. तर इकडे पहा काय होते, हे पूर्ण 9 आहे. तर ही लेंथ, ही लेंथ आणि ही लेंथ असं तिन्ही मिळून काय होईल, हे 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 मिळून पण 9च होईल, राईट. आता हे इथून एवढं काढायचं आपल्याला, हे अख्खं इथून एवढं 5 आहे, हे इथून एवढं 7 आहे, किंवा हे इथून एवढं 5 आहे, हे इथून एवढं 2 आहे. म्हणजे हा गॅप कितीचा असेल तुमचा, हा 3चा असेल. म्हणजे हे पूर्ण इथून एवढं 7 आणि इथून एवढं 3, म्हणजे हे खालची कितीची झाली तुमची, 10चं झालंय, राईट. मग आता मी मोजायला चालू करतो. हे इथून एवढं 5 तुमचं पहिलं, हे इथून एवढे तुमचे 9, हे तुमचे 10, हे एक रेष, हे 2 रेष आणि हे 3 रेष, असे मिळून परत तुमची किती झाले, 9 झाले. आता फक्त एक आडवी रेष राहिली होती, ही त्याची लांबी किती, 2 आली. आता यांची बेरीज करा. हे 9 5 14, 24, 24 9 33, आणखी काय राहिलं रे, हे 1, हे 2, 14 10 24, 24 9 आणि हे 7 राहिलं ना इथलं, हे एक राहील 7 प्लस 7, राईट. हे 14 14 10 24 9 33 2 35 7 42 आले. ही लांबी राहिली होती माझ्याकडनं घ्यायची, ही 7 वाली, राईट. एकूण किती झालं तुमचं, 42 सेंटीमीटर झालेलं आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये खूप भारी काय आहे, तर तुम्हाला हे 3चं हे लक्षात आलं पाहिजे, आणि ही रेष अधिक ही रेष अधिक ही रेष, जे पूर्ण हाईट हे 9 सेंटीमीटर आहे, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बस एवढंच त्याच्यामध्ये काय ते इंटेलिजन्सचं दिलेलं आहे, राईट. हे क्वेश्चन आपण त्याला काय म्हणू शकतो, ते जॉमेट्रीशी रिलेटेड आहे आणि सोपा क्वेश्चन होता. त्याच्यानंतर एका दुकानदाराने 2 मोबाईल फोन प्रत्येकी 3600 रुपयाला विकतो. एका मोबाईल फोनवर त्याला 20% नफा, तर दुसऱ्यावर त्याला 20% तोटा होतो. दुकानदाराला संपूर्ण व्यवहारात किती रुपये नफा किंवा तोटा झाला असेल, असं विचारलेलं आहे. आयोगाचं ज्याने कोणी पेपर काढले त्याला मांडलं पाहिजे. आता हे जे आमची शिक्षकाची जमात जी आहे, 20% नफा 20% तोटा, 4% तोटा, असं शिकवलेली जमात आहे आमची. अख्ख्या पोराला असं धंद्याला लावलेलं आहे, राईट. पण या प्रकारचा प्रश्न नफ्या तोट्यामध्ये मी माझ्या पुस्तकात ऍड केलेला आहे. कसा होतो हा प्रश्न, 20% तोटा आणि हे 20% नफा, राईट. तर तोटा म्हणजे 80 आलं आणि हे 120. 120 खालून आलेली किंमत वर पाठवायची असते आणि वरून आलेली खाली पाठवायची असते, 180 120, राईट. आता 20% तोटा झाला म्हणजे 12 12 दोन्ही 24 गेलो, 24 गेलो, तर इथे किती आले, 96 आले. आणि हे 96 आले म्हणजे काय, त्याला दोघांची विक्री किंमत समान झाली. ते तुमची गुंतवणूक किती होती, म्हणजे तुमची खरेदी किंमत किती होती, 120 आणि 80 200 रुपये. आणि तुम्हाला विक्रीतनं किती भेटतात, 96 96 भेटतात, म्हणजे तुमची विक्रीतनं तुम्हाला 192 रुपये भेटेल, राईट. मग तुम्हाला काय विचारलंय त्यांनी, मग आपण आता एक काम करूयात, आपण याला सॉल्व्ह करून घेऊ. याचा जर रेशो घेतला मी, तर काय होईल, 25 24. आता मला 2 फोन प्रत्येकी 3600 3600 रुपयाला भेटले, 3600ला एक 3600ला एक, मला 7200 रुपये भेटले. म्हणजे 24च्या जागी 7200 रुपये आले. 3 पट वर 2 शून्य, याची पण 3 पट घेतली आणि 2 शून्य घेतलं, 7500 रुपये. म्हणजे मी त्या व्यवहारामध्ये 7500 गुंतवले होते, मला विक्रीतनं किती भेटले, 200 भेटले. ओव्हरऑल किती झालं माझं, 300 रुपये नुकसान झालं, 300 रुपये लॉस झाला. 300 रुपये लॉस कुठे आहे, किती आन्सर. हे त्याची एक्सपेक्टेड मेथड आहे, कळते काय, त्याला जे अपेक्षित आहे ते हे आहे, की बाबा अशा पद्धतीनं काढ. त्याला आणखी एक अप्रोच देता आला असता. आता 20% नफा 20% तोटा, 4% तोटा झाला, म्हणजे तुमच्या हाताला 96% लागले. 96% बरोबर 3600 अधिक 3600 7200 होत. 96% बरोबर 7200च्या 4% बरोबर किती, तर 300 रुपयाला असतात, राईट. तर तशा पद्धतीने पण तुम्हाला काय करता आलं असतं,
वर्कआउट करता आलं असतं, राईट. तर ह्याची एक्सपेक्टेड मेथड जी आहे आयोगाला ती ही आहे, आणि त्याचं उत्तर 300 आहे, राईट. त्याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये एका वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवली. जर विद्यार्थ्यांना 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल, राईट, तर वर्गात मुलींची एकूण संख्या 60% आहे. बघा इकडे काय होतं. एकूण विद्यार्थी आपण 100 पकडा. 100 झाले. तर एकूण विद्यार्थी 100 झाले, यात बॉईज आणि गर्ल्स असतील. गर्ल्स किती आहेत? 60 आहेत. बॉईज किती आहेत? 40 आहेत. कळ. मुलांमध्ये 40% पोरांना स्कॉलरशिप भेटली, म्हणजे 40च्या 40% पोरांना भेटली, म्हणजे स्कॉलरशिप होल्डर किती आहेत? 40 ते 40% म्हणजे 16. एकूण विद्यार्थ्याच्या 50% विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आहे. शिष्यवृत्ती 50 पोरांना, 50 मधल्या 16 भेटली, तर मुली किती असतील? 34 असतील. 50 मधले 16 पॉईंट असतील, तर उरलेल्या 34 मुली असतील. तर शिष्यवृत्ती किती टक्के मुलींना भेटली? टक्के म्हणले मुलींची, मुलींची टक्केवारी काढताना मुलींचाच बेस घ्यावा लागेल. म्हणजे काय होईल? 34 किती पैकी? 60 पैकी 17/30 झालं. टक्केवारी म्हटलं की वर किती शून्य आले? 2 आले. याचं कॅल्क्युलेशन करायचंय. तीन, 3 5 15, उरलं किती? 2 उरलं, 20 झाले. 56.66. 6 6 दिस इज आन्सर. कुठे आहे बघा? 56.67. दिस इज आन्सर, राईट. हा प्रॉब्लेम सुद्धा माझ्या पुस्तकातला आहे, राईट. म्हणजे ऍज इट इज नसलं तरी त्याच्यात जी काही कन्सेप्ट इन्व्हॉल्व्ह झालेली आहे ती आपण घेतलेली आहे. बरं, असा प्रकारचा प्रश्न आतापर्यंत असंख्य वेळेस आयोगानं विचारलेला आहे. असंख्य वेळेस, म्हणजे काही 5 10 वेळेस आलाय की काय, की मागच्या जर 2011 पासून जर अनालिसिस केलं तर 5 7 वेळेस आलेला क्वेश्चन आहे. फार काही टिपिकल नव्हता हा प्रश्न. त्याचं उत्तर किती असेल? 56.67 असेल. मी काय म्हणतो, टक्केवारी नावाचा टॉपिक शिकला असेल तर एवढी काही करायची गरजच नव्हती. म्हणजे कुठे आलंय काही, नाही आले काही, एकदा का बेस माहितीये, वर्कआउट करत आलं असतं, राईट. हा सुद्धा अत्यंत सोपा प्रश्न होता. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये 14 ऑगस्ट 1947 ला कुठला वार? राईट. 1947. 14 ला 14 ऑगस्टचा कोड 1 आहे, वर्ष 47 आहे. 47चं 1/4 11 येईल, राईट. प्लस शतकाचा कोड 1 येईल, अख्खं डिवायडेड बाय 7 करावं लागेल, राईट. मग काय झालं? 15, 62, 73, 74 आले. 74 भागिले 7, बाकी किती आली? 4. 4 आणि म्हणजे चौथ्या नंबरला कुठला वार असेल? गुरुवार. आन्सर काय असेल? आन्सर गुरुवार असेल. म्हणजे कॅलेंडर नावाच्या प्रकरणामध्ये तुम्हाला हा प्रश्न तुम्हाला माझ्या पुस्तकात बघायला मिळेल, राईट. म्हणजे हे काय झालं? गुरुवार झालं. म्हणजे काय बोलतोय, म्हणजे एक जॉमेट्रीचा, म्हणजे जॉमेट्री ऍडच केलेलं आहे पुस्तकामध्ये, त्याच्यामुळे त्याचा प्रश्नाची गरजच नव्हती. 6 मधले 7 मधला एक जॉमेट्रीचा, म्हणजे 6 ला 6 आलेले आहेत, राईट. म्हणजे हे काय झालं? गुरुवार आहे. याच्या पुढच्या प्रश्नामध्ये साहेब काय म्हणतात? 30 सेंटीमीटर त्रिज्याचा भरीव घन उचलून म्हणताय. आता भरीव घन म्हणलंय आणि पुढे गेल्याच्या नंतर वृत्तचित्ती म्हणलंय. घन आणि वृत्तचित्तींचे आकार वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत आलेल्या कॉन्स्टंटचा विचार केला गेला पाहिजे. म्हणजे पायचा विचार करायची गरज नाही, नुसतं एक्सेप्ट टू पाय अदर कॉन्स्टंटचा विचार झाला पाहिजे. मग घन काय असेल? 4/3. आणि गोलाचं घनफळ म्हणजे त्रिज्या स्वतः वेळेस 3 सोबत 3 वेळेस गुणली जाईल, म्हणजे 30 30 30 एवढं तुझ्याकडे अवेलेबल आहे. आता तुला वृत्तचित्ती तयार करायची. वृत्तचित्ती म्हणजे खाली वर्तुळ आणि वर उंची. वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आरचा वर्ग, पाय तर घ्यायचेच नाही, म्हणजे आरचा वर्ग. आरचा वर्ग म्हणजे 10 सेंटीमीटरचा वर्ग. 10 × 10 इंटू उंची. उंची किती आहे? 4. सूत्र बित्र अजिबात करायचे नाही. 4/3 पाय आर क्यूब, फोर काय 2 पाय आरचा वर्ग, याचं असं काहीच करत बसायचं नाही, राईट. मग आता अशी किती वृत्तचित्त तयार झाल्या? तर n वृत्तचित्त तयार झाल्या, घनफळ ट्रान्सफर होत असते.
मग झालं ना. हे हे येऊन गेला का आपलं 10 त्रिक 30, 10 1 10 3 30, हे चार देवाच्या घरी गेले आणि हे 3 10 30, 10 3 30 3 90. दिस इज आन्सर. राईट. म्हणजे हे घनफळाशी रिलेटेड होतं, म्हणजे याच्यात सूत्र विनाकारण, म्हणजे परीक्षेमध्ये अरे यार मला याचं सूत्रच माहिती नाही आणि आता कसं असं म्हणायची काही गरजच नाहीये. राईट. मग याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये वाऱ्यामुळे एक 21 मीटर उंच वृक्ष जे आहे ते कोसळून पडलं बुंद्यापासून 1 मीटर अंतरावर. म्हणजे हे झाड आहे असं, हे उंच झाड आहे असं, ते कोसळलं, ते इथून तुटलं आणि ते असं जाऊन पडलं असं. राईट. उंच वृक्ष त्याच्या बुंद्यापासून 1 मीटर अंतरावर अशा प्रकारे तुटतो की तो जमिनीच्या झाडापासून 7 वर्गमुळात 3 मीटरवर टेकलं. इथून हे जमिनीच्या टोकापासून हे अंतर 7 वर्गमुळात 3 झालं. राईट. आणि हे झाड तर जमिनीला लंबांतर असतं आणि एकूण उंची किती आहे 21 आहे. राईट. वृक्ष त्याच्या बुंद्यापासून 1 मीटर अंतर, म्हणजे हे इथून एवढं एक्स आहे. राईट. आता याच्यात काय असतं बघा, तर तुम्हाला फार स्टँडर्ड लेवलला चालते 30 60 90 आणि 45 45 45 चालते. 30 60 90 हे 1 वर्गमुळात 3 आणि 2 असते. आता हे वर्गमुळात 3च्या पटीमध्ये कुठं आहे, हे आहे किती आहे ते 7 वर्गमुळात 3, ज्याची 7 पट आहे. म्हणजे हे कोणाच्या समोर तसा असेल 60 अंशाच्या समोर असेल, म्हणजे इथला याच्या समोर, म्हणजे हा 60 अंश जातो. हा 90 आहे, म्हणजे ऑटोमॅटिकली काय होईल 30 होईल. आता 30 अंशाच्या समोरची बाजू हे किती असेल, ह्याची 7 पट, म्हणजे हे 7 1 7 झालं. आणि आता हे 7 पूर्ण 21 होतं, किंवा इथून जा 7 दोन्ही 14, हे 14 झालं. म्हणजे इथं 14. आता बघ तू झाडाची उंची हे दोन्ही मिळून असेल 7 आणि 14 21 बॅलन्स. तर झाडाची उंची एक्स काढा म्हणताय, तर झाडाची उंची एक्स किती आहे 7. दिस इज आन्सर. राईट. म्हणजे इथं तुझं कोण महत्वाचा नाहीये, तर हे 30 60 90 वरून तुला हे कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. माझा जर तुमच्याकडे रेकॉर्डेड कोर्स असेल तर त्या रेकॉर्डेड कोर्समध्ये हे उदाहरण ऍज इट इज घेतलेलं आहे, किंवा तुम्ही युट्यूबला ट्रिग्नोमेट्री वरती माझे जर लेक्चर बघितले असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा ऍज इट इज हे प्रॉब्लेम घेतलेला आहे, आकडे बिकडे न बदलता असाच आहे. राईट. त्याच्यानंतर याच्या पुढच्या उदाहरणामध्ये एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च यांचं गुणोत्तर 11:9 आहे. मग उत्पन्नातून खर्च केल्यावर बचत राहते तुमची, उत्पन्न मायनस खर्च बरोबर बचत होईल. आता बचत किती होईल मग तुमची, 11तून 2 होईल. मग वार्षिक म्हणले, वर्षाला 36,000 रुपये केले त्यानं. वर्षाला 36,000 रुपये केले म्हणजे महिन्याला 3,000 रुपये बचत झाली. 2च्या जागी 3,000. 2च्या तुलनेमध्ये 30 किती पट असेल, 15 पट. आणि वर किती शून्य, 2 शून्य, वर 2 शून्य. तर मासिक उत्पन्न म्हणजे ह्याचा याची 15 पट, 165 वर 2 शून्य, तर 16,500 रुपये काय असेल त्यांचं, इतकं त्याचं उत्पन्न असेल. किती रुपये असेल, 16,500 रुपये इतकं त्याचं उत्पन्न असेल. समजतं. याच्यानंतर काय म्हणलेलं आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल असं विचारलं. हे वायचा वर्ग हे 4, हे व्हीचा वर्ग 1. आता काय होतंय, वाय हे 25 नंबरला आहे एबीसीडी मध्ये. 27 होण्यासाठी किती लागतील याला, 27 होण्यासाठी 2 लागतील. 2चा वर्ग किती आला, 4 आला. वाय व्ही एबीसीडी मध्ये किती नंबरला आहे, 22 नंबरला आहे. 27 होण्यासाठी किती लागतील, 5 लागतील. 5चा वर्ग किती असेल, 25 असेल. सो दॅट इज आन्सर. 27 होण्यासाठी म्हणजे त्याच्या अपोजिटचा नंबर असतो तो. 27 होण्यासाठी म्हणजे त्याच्या अपोजिटचा अंक हा त्याच्या प्लेस त्याची किंमत पकडून वर्ग घेतलेला आहे, बाकी काही नाहीये त्याच्यावर. राईट. हे रिझनिंगचा क्वेश्चन होता. हा एक चांगला क्वेश्चन दिसतोय, आपण याला थोडस मोकळ्या मैदानामध्ये घेऊयात. काय दिलंय,
पी बी सी एम ई आय डी एन ओ ए एच आणि एल असं दिलेलं आहे. तिथं मध्ये ब्लँक सोडलेलं आहे. इथले आकडे शोधायचे तुम्हाला. राईट. आता एकंदरीत जर यांचा नंबरचा पॅटर्न बघितला तर 1 ला 4 दिलाय. म्हणजे ए ला 4 दिले. एचा एबीसीडी मध्ये 1 नंबर आहे, त्याची दुप्पट करा 2, त्याचा 2 मिळवलं. बीचा 6 दिले. बीचा एबीसीडी मध्ये नंबर 2 आहे, 2 नंबरची दुप्पट 4 मध्ये 2 ऍड केले. म्हणजे त्यांचा अल्फाबेटचा जे काही नंबर असेल त्याची दुप्पट करून 2 ऍड करायचे. एबीसीडी काढत बसायची गरज नाहीये. म्हणजे आता पीचा नंबर काय होईल? पीचा नंबर माझ्यावर एबीसीडी मध्ये 16 आहे. 16 दोन्ही 32 आणि 2 34 आलाय. तिथं 8 दोन्ही 16 आणि 2 हे इथं 2 आहे. 2 दोन्ही 4 आणि 2 6. 3 दोन्ही 6 आणि 2 8. 13 दोन्ही 26 आणि 2 28. मी आता यांची बेरीज करून घेतो. 34 46 आणि 36 76 झाली ही बेरीज अशी. राईट. आता उभं पण एकदा चेक करतो मी. ही 5 नंबरला आहे. 5 दोन्ही 10 आणि 2 12 झालं. आय 9 नंबरला आहे. 9 दोन्ही 18 आणि 2 हे 20 झालं. आणि डी 4 नंबरला आहे. 4 दोन्ही 8 आणि 2 10 झालं. यांची बेरीज 46 आणि 66 76. म्हणजे उभी आडवी बेरीज किती आली पाहिजे? 76 आली पाहिजे. एवढं आता कन्फर्म झालं आपल्याला. राईट. मग इथं हे एम एच एच किती? 8 दोन्ही 16 आणि 2 18. 12 दोन्ही 24 आणि 2 26. आणि बे एक बेन 2 4. एम किती? एन 14 दोन्ही 28 आणि 2 30. आणि ते 15 दोन्ही 15 व 15 15 दोन्ही 30 आणि 2 32. हे पण 76 झाले. म्हणजे मला आता इथं 76 करायचे. इथं काय यायला पाहिजे असं चाललंय माझं. राईट. आता इथं 76 आणायचं तर इथं 36, हे असे 36 झाले. म्हणजे हे 2 40 आले पाहिजे. इथं 40 म्हणजे हे पण 36 आलं पाहिजे. हे 36, हे 36 आलं पाहिजे. बघा ना तुम्ही, हे 6 36, सॉरी इकडं 36 व्हायला लागले. इथं 40 आलं पाहिजे आणि इथं 36 आलं पाहिजे. ठीक आहे. आता इकडं 30 आणि इकडं 30. इथं 46 इकडं. मग आता एकाकडे घेऊयात आपण. तर ऑप्शन मध्ये जर गेलं, मी आता हे बघतो 30 म्हणजे मला इथं 46 पाहिजे. 46 पाहिजे तर इथं 6 दोन्ही 12, इथं 14, 11 दोन्ही 22 आणि 2 24. इथं होत नाही, त्यावर 20 होते. मला असे किती आहेत? हे 30. मला 46 पाहिजे. हे 10, 10 दोन्ही 20 आणि 2 22, 11 दोन्ही 22 आणि 2 24. म्हणजे इथं 46 होते मला. हे के जे म्हणजे हे पण 24 आणि 22, हे 46 होते माझं. जी जे 7 दोन्ही 14, 2 16, 10 दोन्ही 20 आणि 2 22 हे होत नाही. म्हणजे माझे हे 2 कटले, हे 2 वर राहिलेलं आहे उत्तर. इथं जीएफ, इथं जीएफ आहे. इथंही जीएफ घेऊन टाकतो. जीएफ घेतो. आता जे के का के जे ह्याच्यावरून उत्तर राहिलेलं आहे माझं. तर हे काय झालं माझं? हे 7 दोन्ही 14 आणि 2 16 येईल इथं माझं. किती आलं हे? 36 आणि 16 52 झालं. म्हणजे इथं मला 24 यायला पाहिजे. 24 यायला पाहिजे म्हणजे इथं के यायला पाहिजे. इथं के आला म्हणजेच के, इथं जे, इथं जी आणि इथं एफ. म्हणजे हे आन्सर येईल तुमचं. दिस इज आन्सर. राईट. जर तुम्ही एबीसीडी काढत बसलात तर त्याला 2 4 6 8 नंबर असे नंबर देत बसलात तर त्याचा खूप वेळ जाईल तुमचा. राईट. मग ते येणार नाही तुम्हाला. हे अशाच पद्धतीने वर्कआउट करावं लागेल. याला मॅथमॅटिकल इंडक्शनचा क्वेश्चन असं म्हणतात. सिरीज या प्रकरणाशी निगडीत प्रश्न आहे. चांगला प्रश्न होता हा. म्हणजे आपल्याला जो काही वेळ आला होता त्या वेळेच्या आत सुटणं आता येतो तिथं यायनं गरजेचं आहे. त्या मुवमेंटला आपला ट्रेस असतो. यांची एक दर्जा आहे या प्रश्नाचा. तर ह्या परीक्षेचं मेरिट हे प्रश्न ठरवणार आहे. राईट. त्याच्यानंतरचा, रिंकूच्या घड्याळात सकाळचे 9 वाजले. हे 12 आणि हे 9. हे 9 वाजताची पोझिशन अशी असेल. राईट. मग घड्याळाचा तास काटा पश्चिमेकडे, तास काटा पश्चिमेलाच आहे. राईट. पश्चिमला असेल तर मिनिट काटा कुठला असेल? उत्तरलाच असेल. त्याचं उत्तर असेल. ह्याच्या एवढा म्हणजे बकवास क्वेश्चन नाहीये. ह्याच्यावर काही मेरिट थांबणार नाहीये. कळलं? ही परीक्षा देणाऱ्यातल्या 99% पोरांनी सोडवलेलं आहे. आणि ह्याच्यातून जर 3 4 मार्क जमा झाले असतील तर नाही, मला 4 मार्क पडले होते म्हणण्याची काही गरज नाहीये. कारण न पडल्यासारखेच आहेत. ओके. त्याच्यानंतर
एका वर्गात एन हा 5व्या क्रमांकावर आहे. एक वर्ग आहे, इथं एन आहे, हा 5वा आहे. ज्याच्या सोडून वरती किती पोर असतील? हे 4 पोर असतील. एस हा शेवटून 8व्या क्रमांकावरती. एस हा शेवटून 8वा आहे, म्हणजे याच्यामध्ये खाली किती असतील? याला सोडून 7 असतील. राईट. टी हा एन नंतर 6वा आहे. एन नंतर 6वा आहे म्हणजे हे 1 2 3 4 5 6 आहे. कोण आहे हा? टी. राईट. आणि एन व एसच्या अगदी मध्यभागी, एन व एसच्या अगदी कुठे आहे? मध्यभागी आहे. तर वर्गात किती विद्यार्थी आहेत? राईट. हे 5 म्हणजे 6 7 8 9 10 11, 11 नंबरला आहे. आता हा 11 नंबरला आहे मध्यभागी, तर काय होईल? आता 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, ते पण 6वा, वरून 6वा खालून 6वा, म्हणजे काय होईल? या टीचा नंबर इथं खालून 8वा, 9 10 11 12 13 14, इथं 14वा, वरून कितवा आहे? 11वा आहे, खालून कितवा आहे? 14वा आहे. म्हणजे पोरं किती होतील? 14 11 25 मधून एक गेलं, 24 आले. मुलं किती असतील? त्याला वरून जर बघितलं तर हा कितवा होतो? इथं 5 झाले, 6 7 8 9 10 11वा हा आहे, आणि खालून इथपर्यंत 8 आहे, 9 10 11 12 13 हा 14. म्हणजे खालून 14वा, वरून 11वा, 11 आणि 14ची बेरीज 25 मधून एक मायनस करावा लागेल, कारण टी हा दोनदा मोजला जातो. म्हणजे मुलांची संख्या किती असेल? 24 असेल. करेक्ट. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये साखरेच्या किमतीत 20% कपात केल्याने खरेदी दरात 160 रुपयामध्ये 2.5 किलो साखर जास्त मिळू शकते. हा उदाहरण सुद्धा आपल्या पुस्तकातून, म्हणजे पुस्तकामध्ये याच्या प्रकारचं उदाहरण घेतलेलं आहे. राईट. म्हणजे 20% कपात केली म्हणजे दर येतो. म्हणजे 20% म्हणजे अगोदरचा दर तुमचा जर 5 असेल तर 1 कमी झाला, आणि नंतरचा दर किती आला तुमचा? 4. राईट. दर आणि राशी जी असते ते एकमेकांसोबत व्यस्त चलनामध्ये असते. म्हणजे इकडे 4 असेल, इकडे किती असेल तुमचं? 5 असेल. आता याच्यामध्ये बदल झालाय, 2.5 किलोग्राम जास्त साखर मिळते. म्हणजे एक भाग बरोबर किती झालं? 2.5 किलो झालं. तर 4 भाग बरोबर 10 किलो आली. आता हे 10 किलो साखर किती रुपयामध्ये आली? 160 रुपयामध्ये आली. तर त्यांनी काय म्हणले, तर प्रति किलोग्राम मूळ म्हणजे अगोदरची 10 किलो मध्ये 160 म्हणजे 16 रुपये पर किलोग्राम त्या साखरेचा अगोदरचा दर असेल. दिस इज आन्सर. हे उदाहरण सुद्धा ऍज इट इज आपल्या पुस्तकामध्ये तुम्हाला आढळेल. राईट. नफ्या तोट्यामध्ये दिलेला आहे हे, किंवा पर्सेंटेज मध्ये दिला असेल. ओके. त्याच्यानंतर उन्नती हा शब्द दिलाय त्यांनी, आणि त्याचं काहीतरी नंबर दिलाय. तर हे उन्नती त्यांनी 79 असं डिफाईन केलं. कुठल्या तत्वाने केलंय? यू आपल्या परीक्षेमध्ये 21, एबीसीडी मध्ये 21, 14, 14, हे 1, हे 20, आणि हे 9. आता यांची बेरीज करून बघू. कळलं? हे झाले 35, हे 50, 70, 79. म्हणजे ह्या आकड्यांची, एबीसीडी मध्ये जे काही नंबर आहेत त्या आकड्यांची ही बेरीज आहे 79. त्याच्यामुळे उत्कर्षला काही फार वेळ लागणार नाही आपल्याला. उत्कर्ष, UTKARSH, राईट. उत्कर्ष. यू कितीला आहे? 21 ला आहे. हे कितीला आहे? 20 ला आहे. हे 11, 1, 18, 19, आणि हे 8. हे किती झाले तुमचे? 41 झाले. हे किती आले? 12 आले. हे किती आले तुमचे? 18 9 27 37 आले. आणि हे 8 आले. हे किती आले? 53 आले. आणि यांची बेरीज किती झाले? 45 झाले. मग यांची बेरीज करून घ्या, 98 येईल. ते दोघांची करत गेलो, म्हणजे मला कॅल्क्युलेशनला डोक्याला टेन्शन नको म्हणून मी वर्कआउट केलं. हे किती आलं? 98. असं डायरेक्ट बेरीज केलं तरी काही फरक पडला नसता. राईट. याचा आन्सर किती आला? 98. खालील वर्तुळालेख एका कुटुंबाचा विविध बाबीवरील मासिक खर्च दाखवतो. कुटुंबाचे मासिक उत्पन्न 46,800 रुपये आहे. तर कपड्यांपेक्षा अन्नधान्यावरील खर्च कितीनं हे झालाय म्हणतात. हे किती झाले? 210, 220, 360, म्हणजे सगळे आलेले सगळे पैसे बर्बाद केलेत त्यांनी.
राईट. कपड्यांपेक्षा अन्नधान्य. कपड्यावर किती आहे? कपड्यांवर 76 डिग्री कपडे. आणि अन्नधान्यावर किती आहे? अन्नधान्यावर तुमचं 144. त्यांनी काय विचारलं तुम्हाला? खर्च कितीला जास्त आहे, म्हणजे दोघांमधला फरक विचारला. 144 आणि याच्यामध्ये फरक किती येतो? 68 डिग्रीचा फरक. आता पूर्ण म्हणजे 360 डिग्रीचा असतो वर्तुळ आपला, अख्खा 360चा असतो. ह्या 360 डिग्रीला त्यांनी 46,800 रुपये दिले. तुम्हाला फरक काढायचा आहे, तो किती डिग्रीचा आहे? 68 डिग्रीचा. चारनं कट तर चारनं कापून घेऊयात आपण याला. हे चारनं कापलं तर किती येतं? चारनं कापलं तर हे 90 आलं. हे 17. पूज्याला इथं पूज्य आला. आता 9 5 याच्या तुलनेमध्ये जर बघितलं, 9 5 45, 9 2 18, 520 पडा. 17 5 85, 8,500 आणि 340. 8,840 रुपये काय असेल त्यांचं? हे कॅल्क्युलेशन असेल. 8,840 रुपये पहिला नंबर आहे. याच्या तुलनेमध्ये हे 520 पट आहे. हे कॅल्क्युलेशनची पद्धत आहे. तिरपा बिरपा गुणाकार करण्यामध्ये वेळ वाया घालवायचा नसतो. 17 5 85 म्हणजे 8,500 आणि 17 2 34. 8,500 आणि 340. 8,840 रुपये काय असेल त्याचं उत्तर असेल. राईट. कळतंय? त्याच्यानंतर यम व एन हे दोन भाऊ आहेत. यम आणि एन दोघं भाऊ आहेत. भाऊ हे एकाच जनरेशन मध्ये असतील. भाऊ हे मेल असतील. मेल मेल घेतलंय. राईट. क्यू आणि आर बहिणी आहेत. ठीक आहे, क्यू आणि आर बहिणी आहेत. आणि यमचा मुलगा आरचा भाऊ आहे. यमचा एक मुलगा आहे, काय माहिती नाहीये. आणि तो कुणाचा भाऊ आहे? आरचा भाऊ आहे. आणि क्यू आणि आर बहिणी आहेत. यमचा मुलगा हा आरचा भाऊ आहे म्हणतात. तर यनचे क्यू बरोबर नातं काय? तर यन क्यूचं कोण असेल? तर यन हे क्यूचे काका असतील, भावाची मुलगी आहेत. तर यन हे वडिलांचा भाऊ आहे. तर यन हे क्यूचे कोण असतील? काका असतील. यन हे क्यूचे कोण असतील? काका असतील. हा हे हे दोघं बहीण भाऊ आहेत, म्हणजे हे दोघं पण बहीण भाऊ असतील. ह्याचा हे बाप आहे म्हणजे ह्याचाही बाप असेल, बापाचा भाऊ आहे म्हणजे काय असेल? काका असेल. काय असेल तर? तर यन हा क्यू बरोबर कोण असेल? यन हा क्यूचा काका असेल. अतिशय सोपं होतं हे. त्याच्यानंतर वर्तुळातल्या संख्यांचे निरीक्षण करा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तो योग्य पर्याय निवडा. जर नीट बघितलात ना, 18 17 35 याचा अर्ध व्हायला लागले आणि याचा अर्ध घेतलं तर 35. इकडे अर्ध व्हायला लागले. एक काम करा ना, हे 35 35 किती झाले? सगळे 70 झाले. म्हणजे इथं जेव्हा अंक येतो तो यांची बेरीज आहे. आता इथल्या सगळ्यांची बेरीज पण 70 आली पाहिजे आपल्याला. आपण बघू काय होतं. 16 13 29 एक झालं 48 झालं. आता 48 मध्ये किती टाकलं तर 70 येतील? तर 48 मध्ये आपल्याला 22 टाकलं तर 70 येईल. 48 मध्ये 22 कुठं आहे का बघा? आहे नाही, चौथा नंबरचा. सो दिस इज आन्सर काय असेल? किती असेल? 22 असेल. राईट. अतिशय सोपा प्रश्न होता की फार डोकेदुखी नव्हती. या सेंटर एवढं त्या सगळ्यांची बेरीज आहे असं त्याचा काय लॉजिक आहे त्याच्या पाठीमागे. याच्या पुढच्या उदाहरणामध्ये एका पेटीत काही आंबे आहेत. 12 मुलांना सारखे वाटले. म्हणजे या आंबे आहेत समजा. प्रत्येकाला 12 12 जर वाटले शेवटी 8 आंबे होते. आणि एका पेटीमध्ये 14 मुलांना सारखे वाटले तर 10 आंबे होते. तर त्या पेटीत किती आंबे असतील? याच्यातला फरक घेतला तुम्ही तर 4 आहे. याच्यातलाही फरक 4 आहे. म्हणजे ह्या यनला 12 आणि 14 भाग जातो, म्हणजे त्या 12 आणि 14चा लसाअ घ्या. तर आंब्यांची संख्या काय असेल? संख्या असेल 12 व 14चा लसाअ. आणि यांच्यामध्ये जो गॅप आहे 4चा, तो गॅप 4चा काय करावा लागेल तुम्हाला? मायनस करावा लागेल. 12 आणि 14चा वजाबाकी किती होईल? 84 होईल. त्याच्यातून 4 मायनस केलं किती आलं तरी? मिनिट 80 आलं. एकदा चेक करून बघा. 12 12 वाटले, 12 सक्कम 72, 8 उरले
आणि 14×5 = 70, 10 उरले, विषय संपला. म्हणजे किती आंबे असतील? 80 आंबे असतील. राईट? किती आंबे असतील? 80 आंबे असतील. तर हे असं अतिशय सोपा पेपर आहे. आणि जसा ग्रुप बी चा कट ऑफ लागलाय तसाच ग्रुप सी चाही कट ऑफ लागणार आहे. त्याच्यामध्ये काही वावगं नाहीये. त्या कट ऑफची मार्क, त्या कट ऑफच्या वर मार्क असणारी जी पोरं असते ते टेलिग्रामवर होणाऱ्या सर्वेमध्ये भाग घेत नसते, किंवा ते उगाच कुठेतरी आदळापट करत नसते. ते शांततेमध्ये क्रांती करत असलेले असतात. त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या जीवनाला वर घेऊन जाणारी मुलं असतात ती. तर त्याच्यामुळं ते तुम्हाला कधी कळणारच नाही की कट ऑफ एवढा येईल का तेवढा येईल. तर याचाही कट ऑफ ग्रुप बी सारखाच येईल. त्याच्यामुळं काही वेगळं काही बघायची गरज नाहीये. फक्त याच्यातनं एक शहाणपणाचा एक सल्ला देतो. जर तुम्हाला या गोष्टीची जाणीव झाली असेल की माझा कट ऑफ मॅथ्स आणि रिझनिंग चाललाय, तर मॅथ्स आणि रिझनिंगचा प्रॉपर क्लास करणं गरजेचं आहे, याची जाणीव राहू द्या. कळलं? युट्यूबवर बघून किंवा उगाच कुठले तर फकट फुकट काहीतरी बघून होणार नाहीये. चांगली पुस्तकं आणि चांगल्या मास्तराचा हात धरा. वेळ वाचेल. वेळ वाचला म्हणजे सगळ्याच गोष्टी वाचतील. तर बघा काय करता येईल. right? तर ही लेक्चर इकडे थांबवतो. एकही आयोगाचा प्रश्न कॅन्सल होण्यासारखा नाहीये, होऊच शकत नाही. प्रत्येक प्रश्न अत्यंत व्यवस्थित दिलेला आहे. कुठंच कसलीच चूक नाहीये आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. हेच उत्तर असतील, अपेक्षित उत्तर वित्तर नाही, हेच उत्तर पाहिजे. कळ? तर हे लेक्चर इकडे थांबवतो. बाय.